शिर्डीतील किरण शेजवळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. करोडो रुपयांचा गैरव्यवहार. विविध शासकीय योजनांचा फायदा मिळवून देतो असे पटवून साई वैभव बहुउद्देशीय संस्थेच्या नावाखाली करोडो रुपये लाटल्याचा प्रकार शिर्डीत घडला असून भामटा किरण नामदेव शेजवळ याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी किरण शेजवळ हा शिर्डी येथे स्थायिक असून त्याने सन 2020 मध्ये ओळखीचा फायदा घेऊन आपण बहुउद्देशीय संस्था रजिस्टर करून त्यामध्ये विविध शासकीय योजना मिळवून देतो अशी तोतयागिरी करत कोट्यवधी रुपयांची फसवणुकीचा घोटाळा समोर आलाय. गुंतवणूकदार रामदास बाबूराव वारकर, तालुका कोपरगाव, विजय विठ्ठल अभंग, भोजडे कोपरगाव, शरद शंकर सुपेकर संगमनेर, बाळासाहेब सोनवणे राहणार संगमनेर, सतीश यशवंत क्षीरसागर एकरुखे तालुका राहता यांनी शेजवळच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय. सदर गुन्ह्यात आरोपी शेजवळ याला अटक झाली असून शेजवळ याने तुम्हाला गाडी, शेतजमीन आदी आमिषे दाखवून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रकमा घेत आला. गुंतवणूकदारांनी आम्हाला आमचा परतावा कधी मिळणार अशी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर त्याच्याकडून रक्कम मिळत नाही अशी खात्री पटल्याने पाचही गुंतवणूकदारांनी किरण शेजवळ यावर गुन्हा दाखल केलाय. त्याला गजाआड करण्यात आले आहे. दरम्यान आमची रक्कम आम्हाला परत मिळावी अशी विनवणी गुंतवणूकदारांनी केली आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी. रामदास बाबूराव वारकर, मुक्काम खोपडी, पोस्ट धोत्रा, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील मी रहिवासी. नेमकी काय फसवणूक झाली तुमची? फसवणूक माझी अशी झाली की 5/5/2012 या दिवशी माझे मित्र भोजडे येथील विजय विठ्ठल अभंग हे वायरमन आमच्या खोपडी गावचे. आता ते वायरमन असल्यामुळं त्यांचे माझे रिलेशन चांगले असल्यामुळं ते माझे मित्र आणि त्या दिवशी त्यांच्याकडं हे किरण नामदेव शेजवळ आणि नामदेव मारुती पवार हे त्यांच्याकडे आले. त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांना सांगितलं का आपल्याला संस्था ओपन करायची आहे, त्या संस्थेमध्ये तुमचं नाव घ्यायचं, तर अजून तुम्हाला एक जोडीदार बघा म्हणे तुमचा विश्वासाचा. आता यांचं माझं रिलेशन चांगलं असल्यामुळं त्यांना वाटलं आपण यांचं नाव घेऊ म्हणून त्यांनी माझं नाव सुचवलं. तर मग ते म्हणे चला आपल्याला त्यांच्याकडे जायचं. मग ते माझ्याकडे खोपडी घेऊन आले. आल्यानंतर विजय अभंग, नामदेव मारुती पवार त्यांच्याबरोबर किरण नामदेव शेजवळ हे माझ्याकडे आल्यानंतर मग किरण नामदेव शेजवळ यांनी विषय काढला का आपल्याला जी साई बहुउद्देशीय संस्था ओपन करायची आहे त्यामध्ये आम्ही 6 लोक झालो, पण आम्ही आता विजय अभंग हे नामदेव पवारचे नातेवाईक असल्यामुळे यांना आम्ही घेतलं, पण ते म्हणे माझ्या विश्वासाचा एक माणूस आहे म्हणून यांना घ्या म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. मग मी म्हटलं ते पुढं याचं कशासाठी किंवा काय करायचं म्हणे याला आपल्या संस्थेवर शासकीय निधी वर्ग होणार, तो निधी वर्ग करून देण्यासाठी दिल्लीचे साहेब आहे, गुजरातचे साहेब आहे आणि मुंबईचे साहेब आहे. तर माझ्यावर चांगले रिलेशन असल्यामुळं तो आपल्याला एकदा निधी वर्ग होणार. तो निधी आल्यानंतर आपल्याला जमीन खरेदी करून त्याचे ते प्रोजेक्ट आपल्याला तयार करून द्यायचे आणि सगळं आपल्याला जेवढा निधी येईल त्याच्यामध्ये सगळ्यांना आपल्याला व्हाईटमध्ये 10% कमिशन भेटणार. व्हाईटमध्ये म्हटलं नंतर म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही, आपल्या हातून काही सेवा घडत असली तर म्हणून मी त्या गोष्टी त्यांना होकार दिला. आता माझे मित्र विजय अभंग असल्यामुळं आणि त्यांचे जावई नामदेव पवार असल्यामुळं त्या दोघांच्या भरोश्यावर किरण नामदेव शेजवळ यांच्यावर विश्वास ठेवला आणि मग तो विश्वास ठेवल्यानंतर मग ते ठीक आहे. त्याच्यानंतर 15/12/2020 त्यांनी फोन केला म्हणे आपल्याला आता ते संस्थेचे कागदपत्र तयार करायचे, प्रत्येकी 10,000 रुपये आपल्याला जमा करायचे. तर मग त्याच दिवशी मी वैजापूरला होतो, माझ्यासोबत विजय अभंग होता. आता त्या दिवशी तर माझ्या खिशात पैसे नव्हते, पण मग मी तिथून वैजापूरून माझ्या मित्राकडून 20,000 घेतले, संजय काटकर यांच्याकडून, आणि आमच्या दोघांचे 10,000 रुपये घेऊन आम्ही शिर्डी येथे साईबाबा संस्थान गेट नंबर 2 मध्ये 2 जवळ त्यांना दिले. तर मग ते पैसे दिल्यानंतर म्हणे आपल्याला आता 2-3 दिवसात मुंबईला जायचं म्हणे तुम्ही फक्त आता आम्हाला नेणे आणणे एवढं करायचं आणि ह्या संस्थेमध्ये अजून बाकीचे आहे त्यांची आपण मुंबईहून आल्यानंतर मीटिंग घेऊ. म्हणलं ठीक आहे. मग मुंबईला गेलो, तिथं ते शिवाजीनगरमध्ये डॉक्टर काळे यांची आम्हाला भेट घालून दिली. भेट घातली म्हणजे अशी घातली की विजय विठ्ठल अभंग, नामदेव पवार, मी आणि किरण शेजवळ आम्ही 4 जण मुंबईला गेलो. बाकीचे त्यावेळेस कोणी नव्हतं. 4 जण गेल्यानंतर शिवाजीनगर येथे ते डॉक्टर काळेचं एक छोटंसं हॉस्पिटल होतं,
त्या कॅबिन मध्ये ते दोघं जाऊन बोलले अगोदर. बोलले, त्यांची काय चर्चा झाली, आम्ही बाकी सगळे बाहेर होतो. मग नंतर त्यांनी आम्हाला मध्ये बोलवलं. मग तो डॉक्टर काळे काय म्हटला की ठीक आहे, शेजवळ साहेब सांगतील त्या पद्धतीनं तुम्ही करीत राहा, बाकी वरून निधी टाकायचं काम आम्ही करणार, तुम्ही हे सांगतील त्या पद्धतीनं तुमची संस्था एकदा ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर पुढचा निधी आम्ही टाकून देऊ. मग त्यांनी सगळा आमच्या डोळ्यासमोर घडल्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर त्याच्यावर दुसऱ्या दिवशी यांनी किरण शेजवळ यांनी सिंहगड हॉटेल शिर्डी येतील, मग ते संगमनेरचे दोघं जण आणि अजून एक श्रीरामपूरचा ते शिंदे म्हणून ते आणि आम्ही असे 7 जणांची आमची त्या दिवशी पहिलीच मीटिंग झाली. आणि मग त्या दिवशी पहिल्या मीटिंग मध्ये का हे आपण 7 लोक बॉडीमध्ये आपल्याला घ्यायचे. मग अध्यक्ष सचिव त्याच्यात ते नावं त्यांनी डिक्लेअर केल्यानंतर तिथून पुढे ते कागदपत्राला तयारी केली. ती कागदपत्राला तयारी केल्यानंतर त्यांनी संस्थेचं रजिस्ट्रेशन केल्याचं आम्हाला दाखवलंय. दाखवल्यानंतर मग पुढं काय केलं, म्हणे आता आपल्याला पहिलं संस्थेचं खातं उघडायचं. संस्थेचं खातं उघडायचं तर पण त्याला 5 लाख रुपये लागतात आणि माझ्याकडे तर 2च लाख आहे. मला म्हणे तुम्ही 3 लाख रुपये ऍडजस्ट करा, मी तुमचे त्याच्यातून काढून दे. मी ते 3 लाख रुपये माझ्या नातेवाईकाकडून घेऊन त्याला दिले. त्याच्यानंतर त्याने ते खातं उघडलं. खातं उघडल्यावर मग त्यांनी काय केलं, ते ज्यावेळेस संस्थेचं चेकबुक ते आल्यानंतर त्या संस्थेच्या चेकबुक मधून आम्हाला चौघांना 5-5 कोटीची चेक दिली का आपल्याला हे संस्थेचा निधी आलाय. 960 कोटी रुपये आपल्या संस्थेवर वर्ग झाले, त्याचा टॅक्स भरायचा आहे म्हणे आपल्याला, त्याच्यासाठी आमच्याकडून 1.5 लाख रुपये प्रत्येकाकडून घेतले. 960 कोटी संस्थेवर निधी वर्ग झाला. माझी 28,37,000 रुपयाची फसवणूक झाली. असे किती गुंतवणूकदार आहेत? आम्ही 5 जण आहे. किती सगळ्यांची एकूण किती रक्कम गुंतलेली आहे? आता 1,11 लाखाच्या आसपास रक्कम निघन सगळ्यांची. मला बाकीची डिटेल आता ते प्रत्येक कोणतरी वेगवेगळे पैसे काढले ना काही, तर अशी की 1,11 लाखाच्या पुढे रक्कम त्याच्याकडे आहे. तुम्ही आता काय कारवाई केलेली आहे? मी त्यांच्यावर कारवाई अशी केली की मी त्यांच्याकडे वारंवार पैसे मागत राहिलो, तर ते पैसे देतो म्हणत राहिले. त्याच्यानंतर त्यांनी मला 27, मला वाटतं 1 मिनिट, तुम्ही काय तक्रार दाखल केलेली आहे? त्यांनी मला 27/5/2024 15 लाखाचा चेक दिला. मी पैशाची मागणी करीत राहिलो ना, तर मला काय म्हणे, मी आता तुम्हाला पहिला 15 लाखाचा चेक देतो, नंतर बाकीचं पेमेंट आल्यानंतर माझं आल्यानंतर मी तुम्हाला पैसे देत राहीन. मी त्या गोष्टीला तयार झालो. म्हटलं ठीक आहे, पहिले 15 का देत नाही तुम्ही, 15 लाख रुपये द्या. मग तो 15 लाखाचा चेक घेतल्यानंतर तो बँकेत टाकला, बाउन्स झाला. पुन्हा त्यांनी म्हणे पेमेंट आलं नाही, तुम्ही दुसरून टाका म्हणे. पुन्हा टाकला, तो बाउन्स झाला. म्हणे माझा पुढचा व्यवहार झाला नाही, त्याच्यामुळे पेमेंट आलं नाही. मग तो त्या चेक आधारे मी पोलीस स्टेशनला तो चेक घेऊन गेलो आणि कारवाई त्यांच्यावर. काय गुन्हा दाखल केला तुम्ही? त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल केला, माझी फसवणूक केल्याचा. कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हा? शिर्डी पोलीस स्टेशनला. पोलीस प्रशासनाने, गलांडे साहेबांनी आणि धुमाळ साहेबांनी मला चांगलं सहकार्य केलंय. मी ते सुरुवातीला मी ना 10 महिन्यापासून पोलीस स्टेशनला, ज्यावेळेस कुंभारे साहेब होते त्यावेळेस अर्ज घेऊन गेलो. 13/9/2024 अर्ज घेऊन गेल्यानंतर कुंभारे साहेबांनी त्याला बोलून घेतलं. त्यांनी त्यांच्या हाताखालचं एक हजारे साहेब म्हणून होती API, त्यांच्याकडे ते दिल्यानंतर त्या हजारे साहेबांनी त्याला बोलून घेतल्यानंतर तो सर्व पैशांना कबूल झाला. तर साहेब मला वेळ द्या, माझ्या सासूची प्रॉपर्टी विकतो, त्याच्यानंतर माझा मेवना तिथं अडवाला, असे बहाणे सांगून त्याला अशी वेळ देत साहेबांचं म्हणणं काय होतं का चला तुमचे गरिबांचे पैसे निघत असले तर आम्हाला आनंद आहे, नाही दिले तर आपण गुन्हा दाखल करणारच आहे. म्हणून त्याला पोलीस स्टेशनने सुद्धा 10 महिने सहकार्य केलं सर, वेळ देण्याचं. आणि त्याच्यानंतर आपले कुंभारे साहेबांची बदली झाली. बदली झाल्यानंतर गलांडे साहेब आले. मी गलांडे साहेबांकडे फोन केलो, गलांडे साहेबांनी त्याला बोलवलं. गलांडे साहेबांना सुद्धा त्यांनी 4 वेळेस वायदी दिली. तुम्हाला काय न्याय मिळाला पाहिजे? आता फक्त मला असा न्याय मिळाला पाहिजेत का, याला
जे रिसर आहे याच्यावर कडक कारवाई होऊन आमच्या पैसे आम्हाला मिळाले पाहिजे ही डिपार्टमेंट कडून अपेक्षा करतो आणि त्याच्यावर रिसर गुन्हा दाखल होऊन काय नेमकी काय फसवणूक आहे तुमची? साहेब माझ्याकडून त्यांनी 16,34,500 रुपये थोडे थोडे करून घेतले. संस्थेचं नावाने आरोप केले का मग? किरण नामदेव शेजो संस्था साईबाई बौद्धिशीय संस्था. काय फसवणूक झाली तुमची? साहेब आम्हाला म्हणजे संस्थेसाठी त्यांनी मागणी केली, आम्ही थोडे थोडे पैसे देत राहिलो, पण आम्हाला ते म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असे 5 वर्ष झाले आणि कोणची संस्थेचे एवढे 5 वर्ष लागते. त्या कारणाने आम्ही विचारल्या कारणाने ते उघड झालं की कुठलीही संस्था नाही आहे. किती गुंतवणूक तुमची? माझी 16,34,500 रुपये. आता काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय करायला पाहिजे, काय न्याय मिळायला पाहिजे? साहेब आता पाहुणे रावणे खूप पैसे घेतलेले, स्वतःच्या घरातले डाकघाण टाकलेले, मित्रमंडळी खूप पैसे घेतले, काही पाहुणे रावणे एवढी घेऊन मी त्यांच्याशी वारंवार बोलत असताना मी आज देतो, 8 दिवसांनी देतो, 15 दिवसांनी देतो, 2 दिवसात देतो, असे मला ते 8 शिवाय ते केली. नाही म्हणत नाही आणि पैसे देत नाही, मोबाईल वगैरे बंद करून ठेवला. त्याच्यानंतर मी कोर्टामधून 138 ही दाखल केलेली नाही. आणि ज्या वेळेस आमचे मित्र वाकर आणि मी आम्ही ज्यावेळेस नगरला धर्म आयुक्त इथे गेलो, तिथे चौकशी केली. चौकशी केल्यानंतर आम्हाला फक्त तिथून एवढं कळलं की त्यांनी इथं फक्त संस्थेची एंट्री केली आहे, तो संस्थेला कोणची मंजुरी वगैरे काहीच नाही. मग आम्हाला तिथून त्यांनी आम्ही एक 5 रुपयाचा याच्यावर अर्ज करून त्यांच्याकडून ती परत मिळवली. त्याच्यानंतर आम्हाला याच्यावर विश्वास नाही राहिले. माझे नाव शरद शंकर सुपेकर, राहणार नामनूर खंडरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तुमची कोणी फसवणूक केलेली आहे? किरण नामदेव शेजवळ. संस्थेचं काय नाव द्या? साई वैभव बहुउद्देशीय संस्था. कशी फसवणूक झाली तुमची? फसवणूक अशी झाली साहेब, 2020 डिसेंबर 2020 ला माझा आणि त्यांचा परिचय एका जमिनीच्या व्यवहारामध्ये झाला. त्यांना एक प्लॉट दाखवला होता मी, त्या संदर्भात आळेपाटा इथे माझी भेट झाली. त्याच्यानंतर त्यांनी मला आणि माझे मित्र बाळासाहेब सोनवणे आम्हाला दोघांना घेऊन ते नाशिकला त्र्यंबक रोडला एक मोठा प्लॉट बघायला घेऊन गेले. घेऊन आल्यानंतर असा त्यांनी विषय मांडला की आपण एक संस्था स्थापन करू, त्या संस्थेमार्फत एक जे काय आपल्याला पुढं कामं करायचे ते संस्थेमार्फत जर झाले तर आपल्याला 2 पैशाचा फायदा होईल आणि लिगली सगळ्या गोष्टी. असं करता करता त्यांनी जे संस्थेच्या नावाखाली जे पैसे उकळायला सुरुवात केली आणि प्रत्येक गोष्ट आहे ना अशी समोर दाखवायचे, ते माणसाचा विश्वास बसत गेला त्या गोष्टीला. आणि माणूस प्रॉपर साईबाबाच्या मंदिरात समोर राहणार आहे त्याच्यामुळे अति विश्वास ठेवला. कारण स्थानिक माणूस आहे, कुठं फसवण्याचं. आश्वासन दिलं होतं आणि तुम्ही किती गुंतवणूक केली? माझी टोटल 27 लाख रुपये गुंतलेले त्यांच्याकडे. तर आश्वासन मला चेक दिलेले, सगळ्या गोष्टी केलेल्या. काय कारवाई केली तुम्ही आता? कारवाई काही नाही, माझे मित्र आबा वारकर त्यांनी पोलीस स्टेशनला आता 138 काहीतरी ते गुन्हा दाखल केला, त्याच्यामध्ये आमची नावं टाकली. बोला, काय नाव तुमचं? माझं नाव बाळासाहेब सोरणे, प्रॉपर संगमनेर. किरण शेजवळची आमची भेट झाली. त्यांनी फक्त सांगितलं की आपण छोटीशी संस्था ओपन करू, साई बहुउद्देशीय संस्था या नावाने ओपन केली. आम्ही 7 जण बॉडीवर घेतले आणि माझी कॅपॅसिटी एवढी नव्हती पैसे भरायचे, पण मी कसे बसे करून उसने पासने दागिने गहाण ठेवून मोडून 2.5-3 लाख रुपये भरले. पण माझे बाकीचे पैसे टोटल 8,60,000 रुपये माझे मित्र शरद सुपेकर यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले, ते पण माझ्या डोळ्यासमोर. आणि या सगळ्या गोष्टीला आम्ही जेव्हा बघितलं आणि नंतर आम्हाला की आमच्या असं लक्षात आलं की हा माणूस आपली कुठेतरी फसवणूक करतोय. मग आमचे मित्र आहेत आबाजी वारकर म्हणून, यांनी शिर्डी पोलीस स्टेशनवर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. तर आम्ही सुद्धा आबाजी वारकरांच्या सोबत आहोत. आम्ही सगळे 7 जणांची बॉडी, 5 जणांचे लोक आम्ही त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्या सपोर्टसाठी. जेणेकरून पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करावी की आमचा कष्टाचा पैसा जो अडकलेला आहे, या माणसाने आम्हाला लुटलं, याच्याकडून पैसा आम्हाला तो मिळवून द्यावा, एवढी मला गव्हर्नमेंटला आणि पोलीस प्रशासनाला विनंती, हात जोडून कळकळीची विनंती. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.